नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात जानकी सर्वांसाठी धावत चहा नेऊन देत असते. तेवढ्यात आता ती मोठ्या आजीला धडकते आणि तिच्या हातून तो चहाचा ट्रे खाली पडतो. सर्व कप आता फुटले जातात, काचा झालेले असतात. आता मात्र मोठ्या आजी तिच्यावरती खूप ओरडतात. सर्वजण आता हा आवाज ऐकून बाहेर आलेले असतात. तर मात्र लगेच ऋषिकेशही पळत येतो. तर जानकी आता त्या सर्व काचा भरू लागते, पण तेवढ्यात तिच्या हाताला लागतं. तर आता लगेच ऋषिकेश तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, जानकी किती रक्त निघतंय, काय करतेस तू, नको भरू. तेव्हा जानकी बोलत असते, नाही नाही, मी सगळं काही साफ करते, तुम्ही नका काळजी करू, ते चुकून पडलं माझ्या हातून. तर आता लगेच सुमित्रा तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय हे सगळं. अरे पोरांनो, तुम्हाला काही पटतं का. किती जीव घेणार त्या मुलीचा. सर्वांना जागेवरती इथे येऊन चहा पिता नाही येत का. ती आपली पाठीमागे पळतच असते तुमच्या. किती दगदग करणार ती. चल जानकी, ऋषिकेश हिला आतमध्ये घेऊन जा आणि जानकी तू आराम कर, हे सगळं आता मंगल साफ करेल. तेवढ्यात तिथे मंगल येते. तेव्हा आता सुमित्रा बोलते, सर्व काच साफ करून घे, एकही काच राहता कामा नये, कुणालाही पायात टोचता कामा नये. तर आता सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर लगेच मोठी आजी सुमित्राला बोलते, घे सुनेला डोक्यावरती बसून घे. एवढे कप फोडले काचेचे तरीही काही बोलली नाही, नाही का. तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते, आणि तू तू काय करतेस. ती एवढा आतमध्ये जागेवरती चहा आणून देते आणि फुरकून चहा पिते ना तिचा हातचा, आणि वरतून तिलाच बोल. तेव्हा लगेच आता मोठी आजी बोलते, अगं फुरकून चहा पिल्याशिवाय चहा गार कसा होईल, असे म्हणून आतमध्ये निघून जाते. मग इकडे सुमित्रा लगेच नानांकडे येते आणि रूममध्ये झालेला सगळा प्रकार नानांना सांगत असते. तेव्हा नाना बोलतात, खरंच जानकी आपल्या घरासाठी खूप काही करते ना. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, हो पण आता तिला मदतीला आपल्याला कोणीतरी आणायला हवं. तेव्हा नाना बोलतात, म्हणजे काय म्हणायचंय तुला. मग सुमित्रा बोलते, अहो सौमित्राने सारंगसाठी बायका आणायला हव्यात, म्हणजे तिच्या जावा, तिला जरा मदत होईल ना. तेव्हा नाना म्हणतात, हो हो हो, पण आपल्याला जानकी सारखीच सून हवी या, सोज्वळ, आपल्याला सांभाळणारी, घर सांभाळणारी. तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते, हो मी ही जबाबदारी ना जानकीकडेच देणार आहे आता. तर हे सगळं बोलणं मोठ्या आजीने बाहेरून डोकावून ऐकलेलं असतं. तेवढ्यात आता सुमित्रा रूममधून बाहेर येते. तर लगेच मोठी आजी डोळे झाकून ऐकत असते. तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते, गाई काय करतेस तू, चोरून बोलणं ऐकतेस, असं कसं वागायला लागलं गे आई तू. हे जर नानांना कळालं ना तर त्यांना खूप राग येईल बरं का, असं काही करत जाऊ नको. तेव्हा लगेच मोठी आजी बोलते, अगं मी तुझ्या भल्यासाठीच करते, तू त्या जानकीवरती अशा लग्नाच्या जबाबदाऱ्या वगैरे देऊ नको हं. तुला सांगते, माझ्या सौमित्रासाठी अशी बायको नको आहे मला, वेगळी सून हवी आता मला. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, आई तू या सगळ्यात पडू नको हा, बघ तुला सांगून ठेवते. तर आता लगेच ते दोघेही तिथून बाहेर जातात. तर इकडे सयाजीरावांच्या घरी ऐश्वर्या सकाळी सकाळी वर्कआउट करत असते. तर तिच्या रूमचे पडदे उघडेच असतात. तर बाहेरून मावाली 4-5 मुलं डोकावून बघत असतात. तेवढ्यात तिची आई येते आणि म्हणते, ऐश्वर्या काय करते तू, हे असले कसले कपडे घालते आणि कसला व्यायाम करते, ती पोरं बघ तुला डोकावून बघतात. तेवढ्यात आता ऐश्वर्या तिच्या बाबांना जोरजोरात आवाज देऊ लागते आणि म्हणते, बाबा आईला सांगा ना हो काहीतरी. तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात, कावेरी तू गप्प बस, तिचं काम चालू आहे ना, काय वर्कआउट करते तर करू दे. तेव्हा कावेरी बोलते, अहो बाहेरून बघा किती मुलं डोकावून बघतात. मग सयाजीराव लगेच खिडकीजवळ येऊन बघतात. तर ती मुलं लपलेली असतात. तेव्हा लगेच ते बोलतात, इथे तर कोणीच नाहीये, मग तू कशाला तिला थांबवते, कर छकुली, तुला काय करायचं ते कर. आता लगेच ऐश्वर्या पुन्हा वर्कआउट करायला लागते. तेवढ्यात ती मुलं आता पुन्हा डोकायला लागतात. मग ऐश्वर्या खिडकीजवळ येते आणि म्हणते, सखाराम माझी बंदूक आणा बरं, आज ना खूपच कबुतरं फडफड करतायत, एकेकाला गोळीच घालते. आता ते मुलं लगेच जोरजोरात पळू लागतात. तेव्हा लगेच ऐश्वर्या हसू लागते आणि म्हणते, आई बघ, ह्या असल्या कबुतरांसाठी तुम्हाला थांबवते. नाही नाही, अशांना काय घाबरायचं, आणि हो मुलं आणि मुली समानच असतात, त्यामुळे यात भेदभाव करायचा नाही हा. बाबा आईला जरा समजावून सांगा, असे म्हणून ऐश्वर्या बाहेर निघून जाते. तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात, हो अगं माझी मुलगी पोरांपेक्षा काही कमी नाही, खूप टॅलेंट आहे तिच्यात. तर आता लगेच कावेरी बोलते, हो पण एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून द्या ना. त्यानंतर इकडे आता सौमित्र त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. तो आता एका केसबद्दल त्याचं प्रेझेंटेशन देत असतो. तर त्याचे बॉस त्यांना ते आवडतं, पण हे खूप रिस्की काम आहे असे ते म्हणत असतात. तर त्यांचीच मुलगी सौमित्राची मैत्रीण असते. तर आता ते सर्वजण बाहेर गेल्यानंतर लगेच ती त्याच्याजवळ येते आणि म्हणते, सौमित्र मला नक्की माहिती आहे, माझा फुल कॉन्फिडन्स आहे तुझ्यावरती, तू ही केस जिंकणार म्हणजे जिंकणार. तेव्हा आता सौमित्र बोलतो,
मला दुसरं काहीच नको फक्त तुझी अशीच साथ हवी, तुझा असाच कॉन्फिडन्स माझ्यावरती राहू दे. तर आता लगेच ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा लगेच त्याची मैत्रीण बोलते, हो ही केस जिंकशील तू, पण आपल्या केसबद्दल घरी कधी सांगणार आहे? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख देतोयस तू मला. तेव्हा सौमित्र बोलतो, एकदा या केसचा फायनल निकाल लागला ना की मी आपली केस जानकी वहिनीकडे देणार आहे, मग बघ फटकन कसा निकाल लागेल ते. असे म्हणून आता ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर इकडे आता सुमित्रा टेबलवरती भाजी निसत असते. तर तेवढ्यात ओवी येते आणि म्हणते, ए आजी, हे बघ आम्हाला ना कुटुंबाविषयी निबंध द्यायला सांगितलं होतं, मी लिहिलाय. नाना आजीविषयी, सौमित्र काका, सर्वांविषयी लिहिला. पण आई घरीच असते ना, तिच्याविषयी काय लिहू? मग आता सुमित्रा लगेच बोलते, तुझी आई घरी? मग नाही नाही, तू तुझ्या आईलाच विचार, ती नेमकं काय काय करते. मग आता लगेच जानकी ही तिथे खुर्चीवरती बसते आणि आता तिची ची कहाणी सांगू लागते. तर आता एक मुलगी अनाथ असते. तेव्हा ओवी विचारते, अगं अनाथ म्हणजे काय? मग लगेच जानकी म्हणते, अगं ज्या मुलीला आई वडील, भाऊ बहीण, कुटुंब असं कोणीच नसतं, पण त्या मुलीवर एक मुलगा प्रेम करतो. इतकं प्रेम करतो ना की तिच्याशी लग्न करतो आणि त्या मुलाच्या घरी येऊन तिला एक मोठं कुटुंब मिळतं, प्रेम करणारे माणसं मिळतात. आणि हो, खूप शिकलेली असते हां, ती नोकरीला लागलेली असते. पण या कुटुंबासाठी ती आपली नोकरी सोडून देते. अशी सगळी गोष्ट आता जानकीने ओवीला सांगितलेली असते. तेवढ्यात नाना येतात आणि म्हणतात, हो खरंच ती मुलगी खूप हुशार होती हां, आणि ती अगदी योग्य पद्धतीने कुटुंब सांभाळते. हो. तेव्हा जानकी बोलते, हां. मग लग्न झाल्यानंतर ती सासूबाईच्या मागे मागे फिरत राहिली, सासूबाईंचे धडे घेत राहिली. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, हो आणि सासूबाईच्या परीक्षेत पास झाली हां. मग सांग बरं ओवी, ही मुलगी कोण होती? मग ओवी लगेच आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते, माझी आई. मग नाना बोलतात, हो तुझ्या आईला ना फॉरेनवरून बोलवलं होतं, पण तिने त्यात नकार दिला आणि घरीच राहायचं असं ठरवलं. तेव्हा लगेच जानकी बोलते, माझ्यासाठी माझं कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. नोकरीपेक्षा मला माझा घरचा भार सांभाळायचा आहे, घरचं काम सांभाळायचं आहे आणि हीच माझा सगळं काही जॉब वगैरे सगळं काही आहे, असे आता जानकी ओवीला म्हणते. तेव्हा लगेच ओवी बोलते, खरंच आई तुला ना मेडलच मिळायला पाहिजे, खरंच माझी आई खूप ग्रेट आहे, असे म्हणून आता तिला मिठी मारते. इकडे आता ऋषिकेश ऑफिसमध्ये असतो. तर सारंग तेवढा त्याच्याकडे येतो आणि म्हणतो, वाशीचा धान्याचा ट्रक भरलाय, मग जाऊ द्यायचा ना. तेवढ्यात आता सयाजीचा माणूस तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, सयाजीराव म्हणत होते कमिशनबद्दल घेताल का तुम्ही? तेव्हा ऋषिकेश आता लगेच सारंगला म्हणतो, नाही कमिशन वगैरे कुणालाही द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांचे भाव ठरलेत, ते फिक्स झालेले आहे. तर आता गाडी जाऊ दे, असे आता तो सारंगला सांगत असतो. मग आता सयाजीच्या माणसाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मग लगेच सयाजीचा माणूस बाहेर जाऊन लगेच सयाजीच्या पीएला फोन करून हे सगळं काही सांगतो. मग आता सयाजीचा पीएही लगेच त्याला हे सगळं सांगतो. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो, हे रणदिवेचं कार्ट काही ऐकायला तयारच नाहीये, काय करावं? मग आता लगेच त्याचा पीए बोलतो, साहेब त्यांची वाशीची धान्याची ट्रक निघाली. मग आता सयाजी लगेच बोलतो, हो का? मग गाडी लावून टाका. तर आता इकडे तिने सर्व घरच्यांसाठी पुरणपोळी केलेली असते. तेवढ्यात लगेच सुमित्रा येते आणि म्हणते, अरे वा पुरणपोळी, म्हणजे पुरणपोळीचा वास ऋषिकेशपर्यंत पोचला असेल. तेव्हा जानकी बोलते, नाही हो त्यांना आवडते म्हणून थोडं करते मी, सर्वांना आवडते ना. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, सर्वांना आवडते ग, पण ऋषिकेशला जास्तच आवडते. आणि हो, तुझ्यावर आणखीन एक जबाबदारी द्यायची. तेव्हा जानकी बोलते, कुठली आई जबाबदारी अजून? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, अगं तुझ्या मदतीसाठी आता तुला जावा आणायच्यात सारंग आणि सौमित्रच्या लग्नाची. हो, पण याबद्दल त्या मॅरेज ब्युरो असतं ना काही ते नाव नोंदणी, तिथे नाव दे ना त्या दोघांचं. तेव्हा आता जानकी बोलते, मी नाव देते आई, पण त्यांना कशी मुलगी हवी काय याबद्दल काही माहिती पाहिजे ना, कशी मुलगी हवी सौमित्र भाऊजींना. तेव्हा आता सुमित्रा लगेच उठते आणि किचनवरून एक ताट घेते आणि ते जानकी समोर धरते. आता त्यात जानकीचा चेहरा दिसतो. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, अशी मुलगी हवी आहे माझी सौमित्रसाठी. मग आता जानकी हसू लागते. तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते, तू ना सौमित्रशी आजच बोलून घे, त्याच्या मनात काय आहे, कशी मुलगी हवी, मग तू तिथे नाव नोंदणी करून टाक. तर आता लगेच जानकी विचार करू लागते, अरे बापरे, आईंनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे माझ्यावर, आता काय करू मी? योग्य पद्धतीने माझ्यासारखी मुलगी कशी शोधून काढू आणि माझी मुलगी आवडेल का सौमित्र भाऊजींना? मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते आता सारंग माणसे वाशीला धान्याचा ट्रक घेऊन निघालेली असतात.
तर आता तेवढ्यात रस्त्यात भरपूर अशी खिळे टाकलेली असतात. मग ट्रक थांबून सारंग आणि ती माणसे खाली उतरतात. तेवढ्यात आता भरपूर गुंड तिथे येतात आणि त्यांच्यावरती हल्ला करतात. तर सारंगला आणि त्या माणसांना पकडून लगेच ते गाडीवरती रॉकेल ओढतात. तेव्हा सारंग म्हणत असतो, "असं नका करू. आमची 6 महिन्याची मेहनत व्हायला जाईल. असं करू नका." पण मात्र आता ते माणसं लगेच तो ट्रक पेटवून देतात आणि तिथून निघून जातात. तर आता इकडे ऋषिकेश घरी आलेला असतो. तर जानकीही तिथेच असते. तेवढ्यात आता सारंगचा फोन येतो. तो रडत असतो, म्हणत असतो, "दादा, सयाजीच्या माणसांनी आपली गाडी पेटवून दिली." आता मात्र ऋषिकेशला हे सगळं ऐकून धक्काच बसतो. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.